सरपंच हत्येच्या पार्श्वभूमीवर आणखी काय काय घडामोडी घडलेल्या आहेत जाणून घेऊया। बीडमध्ये हवेत गोळीबार करणाऱ्या कैलास पडला अटक। मंगळवारी दमानिया यांनी कैलास पडचे फोटो ट्विट केले होते। दमानियांच्या ट्विटनंतर कैलास पडवर अटकेची कारवाई। महाराष्ट्रातील सगळ्या शस्त्र परवान्यांची ताबडतोब चौकशी लावा, जिथे गरज नाही असे सगळे शस्त्र परवाने रद्द करा, अंजली दमानियांकडून मुख्यमंत्र्यांना आवाहन। 6 ते 11 तारखेदरम्यानचे सर्व सीडीआर तपासा। सीडीआर तपासल्यानंतर सर्व आरोपी समोर येणार। आमदार संदीप क्षीरसागर यांचा दावा। प्रकरणाचा सर्व तपास होईपर्यंत धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशीही मागणी। शपथ मंत्री म्हणून घेतलेली आहे, तोपर्यंत त्यांना राजीनामे देऊन आणि 3-4 महिन्यात जर पूर्णपणे स्पष्ट झालं त्यांना परत शपथ तुम्ही घ्यायला। आम्हाला ह्याच्यामध्ये राजकारण करायचं नाही। आमचं कुटुंब फक्त न्याय मागतंय। शनिवारचा मोर्चा न्यायाची मागणी करण्यासाठी असणार। संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया। बोलायचं कळत नाही आता सध्या। मी रोज एकच मागतोय की आरोपीला अटक करा, मला न्याय द्या, कुटुंबाला न्याय द्या, गावाला न्याय द्या। काय बोलणार आहे मी? बीडमध्ये शनिवारी होणाऱ्या मूक मोर्चाची तयारी सुरू। न्याय पाहिजे असा उल्लेख असलेले बॅनर। शनिवारच्या मोर्चात शरद पवारांसह सर्व पक्षीय नेते सहभागी होणार। बीडच्या मस्साजोगमधील 3ही गुन्हे सीआयडीकडे वर्ग। हत्या प्रकरण, खंडणी आणि सुरक्षा रक्षकाला मारहाण प्रकरण सीआयडीकडे सोपवलं। बीडचे अप्पर अधीक्षक सचिन पांढकर यांची माहिती। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात पोलीस अधिकाऱ्यांबाबत गावकऱ्यांची नाराजी। दोन्ही अधिकाऱ्यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाकडे पाठ फिरवल्यानं गावकऱ्यांचा रोष। आरोपी अजूनही मोकाट असल्यानं संताप व्यक्त। उद्धव ठाकरे 2 किंवा 3 जानेवारीला बीड आणि परभणी दौऱ्यावर। याआधी शरद पवार, अजित पवारांनी केला दौरा।